नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। महानगरपालिका प्रशासनाने टेकडी रोड माहेश्वरी भवनाजवळ युद्ध स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे। महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी टेकडी रोडवरील लष्कराच्या जमिनीची पाहणी केली। मुख्य रस्त्याजवळ सुमारे 30,000 चौरस फूट जमीन निवडण्यात आली आहे। या जागेसाठी लष्कर विभागाने त्यांची एनओसी देखील दिली आहे। विदर्भामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली। चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा फटका बसला तर भंडारा जिल्ह्यात वादळासह पावसाने हजेरी लावली। अवकाळीचे हे ढग पुढचे 3-4 दिवस कायम राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे। जैन धर्माने भारताची ओळख निर्माण करण्यासाठी अमूल्य भूमिका पार पाडली आहे। या धर्माची शिकवण आणि मूल्यामुळे दहशतवाद, युद्ध आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मोलाची मदत झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी सॅन्टो डोमिंगो येथील एका नाईट क्लबचे छत कोसळून 100 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 155 जण जखमी झाले। नाईट क्लबचे छत कोसळले तेव्हा 500 ते 1000 लोक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे। सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांची प्रमुख भूमिका असलेला जाट हा चित्रपट आज 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटात सनी देओल मुख्य नायकाच्या भूमिकेत असून रणदीप हुड्डा खलनायक रणतुंगाच्या भूमिकेत दिसत आहे। अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथे सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र रुद्रांश याने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले। यानंतर त्याने मिश्र दुहेरी गटामध्ये आर्या बोरसेसह रौप्य पदक पटकावले। विजयवीर सिद्धूनेही 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल गटात सुवर्ण जिंकले आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।